नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात शेवटची तारीख डिक्लेअर केलेली आहे। परंतु ही शेवटची तारीख जरी असली तरी पण मात्र यापूर्वी दिलेल्या तारखेपेक्षा आता ही तारीख वाढवलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणती तारीख वाढवलेली आहे, शेवटची तारीख नेमकी कोणती आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत 2 सप्टेंबर 2024चा हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसतो आणि या शासन निर्णयामध्ये शासनाची प्रस्तावना अशी होती की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या शासन निर्णयामध्ये दिनांक 3/7/2024 मधील परिषद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यान्वयन संबंधात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते। त्यानुसार या योजनेत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्यात आली होती आणि या संदर्भात आता सर्वात महत्त्वाचा शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देत आहोत। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। अशा पद्धतीने मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगितली होती, परंतु काही महिलांचे डॉक्युमेंट्स अपूर्ण, आधारचा प्रॉब्लेम किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम किंवा काही महिलांपर्यंत ही बातमी पोहोचल्या नसल्यामुळे त्यांचे फॉर्म योग्य पद्धतीने भरले गेले नाही। त्यामुळे राज्यातील सर्व महिलांसाठी डेट वाढवलेली आहे, तारीख वाढवलेली आहे। सप्टेंबर महिन्यापर्यंत सुद्धा तुम्ही आता अर्ज करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती शासन निर्णयाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।